नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक कविता काटे। आज आपण नॉलेज करिक्युलम अँड लँग्वेज अक्रॉस करिक्युलम भाषा ज्ञान आणि अभ्यासक्रम या विषयाचे जे कन्सेप्च्युअल बेस जी आहे माहिती ती पाहणार आहोत। त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होती शिक्षणातील प्रमुख ज्ञानाचे प्रकार। त्यामध्ये बघा 4 प्रकार आहेत: व्यक्त ज्ञान, अव्यक्त ज्ञान, प्रक्रियाधिष्ठित ज्ञान, घोषित ज्ञान। व्यक्त म्हणजेच काय, जे ज्ञान अनुभवातून निर्माण होते किंवा व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या आजूबाजूच्या जाणीवेतून प्राप्त होते ते व्यक्त ज्ञान। अव्यक्त म्हणजे काय आहे, जे ज्ञान व्यक्ती प्रत्यक्षामध्ये व्यक्त करत नाही, कुठेतरी मनात साठवून ठेवते, ते अव्यक्त ज्ञान। प्रक्रियाधिष्ठित, जे ज्ञानावर प्रक्रिया होते ते ज्ञान व्यक्तीकडे असते आणि ती उपयोजनातून निर्माण झालेले असते, त्याला आपण प्रक्रिया केलेलं ज्ञान म्हणजेच काय, थोडक्यात उपयोजन, कौशल्य या पद्धतीने। घोषित ज्ञान, व्यक्ती ज्या बाबीचा प्रत्यक्ष अनुभव घेत नाही मात्र त्यावर विश्वास ठेवतो। दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीने सांगितलेलं असतं की हे ज्ञान आहे आणि त्याने त्या ज्ञानाचा प्रचार केला असतो, त्या माहितीचा प्रचार केला असतो आणि आपण कुठे त्यावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस ते डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणतो, घोषित ज्ञान आपण त्याला इथे म्हणतो। 4 प्रकार पाहिले बघा आपण: व्यक्त ज्ञान, एक्सप्लिसिट नॉलेज, अव्यक्त इम्प्लिसिट नॉलेज, प्रक्रियाधिष्ठित प्रोसिजरल नॉलेज आणि घोषित ज्ञान डिक्लेरेटिव्ह नॉलेज। पुढे पहा, वेगळ्या संकल्पना दिल्या आहेत: ज्ञान, माहिती, कौशल्य, विश्वास, सत्य। यामध्ये काय सांगितले पहा, या संकल्पना नेमके काय आहे, त्यामध्ये फरक काय आहे। ज्ञान म्हणजेच काय, नॉलेज, कृतीशील माहिती म्हणजे ज्ञान आहे आणि माहितीमध्ये काय आहे, प्रक्रियात्मक सामग्री म्हणजे माहिती। कौशल्य म्हणजेच काय आहे, विशिष्ट स्थितीमध्ये ज्ञानाचा वापर करण्याची जी काही क्षमता आहे त्याला कौशल्य म्हणतो। आणि विश्वास आणि सत्य, विश्वास म्हणजेच काय, कोणताही व्यक्ती आपल्या अनुभवातून, चिंतनातून स्वतःचं वैयक्तिक मत बनवतो, स्वतःचे सिद्धांत बनवतो। वेगवेगळ्या तत्वज्ञांचे जे काही सिद्धांत बनवले आहेत त्यांच्या अनुभवातून, प्रयोगातून बनवले, त्याच पद्धतीने व्यक्ती स्वतःची वैयक्तिक मते, तत्व आणि सिद्धांत बनवतो, त्यामुळे त्याला व्यक्तीचा विश्वास असे म्हणतात। कुठल्याही व्यक्तीबद्दलचं मत, एखाद्या घटनेबद्दलचा दृष्टिकोन, एखाद्या प्रसंगाबद्दलचं मत। सत्य, सत्य म्हणजे काय, कोणताही व्यक्ती तथ्य व वास्तव यांच्याशी सहमत होतो त्यास त्या व्यक्तीचे सत्य म्हणतात। आता ज्ञानाच्या बाबतीमध्ये आणखी सांगितलेलं आहे की ज्ञान हे शब्दातून व स्पष्टीकरणातून मांडणे अवघड असते, ज्ञान हे थोडंसं कठीण असते, ज्ञानातून व्यक्तीमध्ये परिस्थितीची आणि समस्यांची तुलना करण्याची क्षमता निर्माण होते, ज्ञान हे संकेतांचे अर्थ निर्वचन करू शकते, जाणीवेद्वारे मिळवलेल्या माहितीमधून ज्ञान हे प्राप्त होते, तसेच वेगवेगळ्या निरीक्षण आणि अभ्यासातून ज्ञान प्राप्त केले जाते। ज्ञानामध्ये बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक हे जे घटक असते या घटकांना समान महत्त्व असते। बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक हे शब्द आपण डॉक्टर ब्लूम यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण यामध्ये ऐकलेलं आहे, तेच घटक इथं अभिप्रेत आहेत। त्यानंतर जर पाहिलं आपण, माहिती आहे ती माहितीमध्ये ही सहज लेखी स्वरूपामध्ये मांडता येते, स्पष्ट आणि स्वच्छ असते, सामग्रीची गणना करून माहिती आपल्याला प्राप्त होते, इन्फॉर्मेशन। माहितीमध्ये सांकेतिक व संकेत रचना असू शकते। त्यानंतर कौशल्य, कौशल्य म्हणजेच काय आहे, कौशल्यांचा विकास करण्यासाठी सरावाची आवश्यकता असते। कौशल्य हे प्रामुख्याने चुका आणि शिका, प्रयत्न करा आणि प्रमाद करा यातून प्राप्त होतं। प्रमाद म्हणजे चूक। कौशल्यामध्ये प्रॅक्टिस, सरावाला खूप महत्त्व आहे, म्हणजेच क्रियात्मक घटकाला कौशल्यात महत्त्व आहे। ज्ञानामध्ये बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक तीनही घटकांना महत्त्व आहे। त्यानंतर विश्वास आणि सत्य, बिलीफ आणि ट्रूथ याच्यामध्ये काय फरक आहे। व्यक्तींच्या विश्वासाचा त्याच्या वर्तनावर परिणाम होतो आणि सत्य जे आहे ते सत्य हे व्यक्तीच्या वर्तनात दिशा देण्याचं काम करतं। विश्वास हा कुठल्याही व्यक्तीचा किंवा कुठल्याही घटकाबद्दलचा कायम स्थिर असेलच असं नसतं, परंतु सत्य जे आहे ते सत्य हे कायम सत्य आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणं हे अशक्य आहे, सत्य हे सत्य असतेच। विश्वास ही एक मानसिक शक्ती आहे जी प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्याबद्दल किंवा स्वतःबद्दल संपादित करावी लागते। सत्य हे एक
वस्तुस्थिती निदर्शक विधान आहे किंवा एक मूल्य आहे, ते व्यक्तीला स्वीकारावंच लागतं. सत्य हे अंतिम असतं, ते बदलत नाही. विश्वास जो आहे तो विश्वासाला एखाद्या व्यक्तीच्या तडा जाऊ शकतो. पुढचं पहा, ज्ञानप्राप्तीचे प्रमुख मार्ग कुठले कुठले आहेत? प्रत्यक्ष अनुभव, तर्क किंवा अनुमान, अधिकृत प्रमाण आणि वैज्ञानिक पद्धती. आता प्रत्यक्ष अनुभवामध्ये काय सांगितले? पंचज्ञानेंद्रियाद्वारे मिळणारे ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभवामध्ये मोडते. मग यामध्ये वर्गामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले अनुभव, शिक्षक वर्गात अध्यापन करत असताना वेगवेगळ्या संसाधनांचा वापर करून अध्यापन करतात, ते आपण प्रत्यक्ष अनुभवामध्ये होतो. तर्क किंवा अनुभव म्हणजेच काय? यामध्ये आपण काय करतोय? हा एक ज्ञानप्राप्तीचा दुसरा मार्ग आहे. यामध्ये मनुष्य प्राणी जेव्हा वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींकडे जातो, तर प्रत्येक व्यक्तीच्या विचारामध्ये आणि मतामध्ये इथे भिन्नता आढळते. आणि तसेच एखाद्या परिस्थिती संदर्भामध्ये प्रत्यक्ष अनुभवही काही वेळेस घेणं शक्य होत नाही. त्यावेळी मानवासमोर एकच पर्याय असतो की तर्क करायचा आणि तर्कावरून काय करायचं? ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची. तर्क लावणे. मग तर्क लावण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. निगमनात्मक तर्क, उद्गामी किंवा उद्गणात्मक तर्क, त्याला डिडक्टिव्ह रिझनिंग आणि इंडक्टिव्ह रिझनिंग असं म्हणतात. त्यानंतरचं जे आहे अधिकृत प्रमाण आणि वैज्ञानिक पद्धती. आता या अधिकृत प्रमाण आणि वैज्ञानिक पद्धतीमध्ये सुद्धा काय आहे? एखादी व्यक्ती आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये एखाद्या कुठल्या तरी तज्ज्ञ व्यक्ती सल्ला घेऊन जीवन जगते, जीवनातील समस्यांचे निराकरण करते, त्यावेळेस आपण अधिकृत प्रमाण त्याला म्हणतो. पूर्वीच्या काळी खूप हुशार काही लोक होती, विद्वान किंवा विदुषी किंवा धार्मिक प्रमुख व्यक्ती, समाज प्रमुख व्यक्ती, नेते, यांना अधिकृत प्रमाण पूर्वीच्या काळी मानलं जातं. आणि त्यांनी सांगितल्यानुसार त्या व्यक्तीच्या अनुभवानुसार कुठल्याही समस्येचे निराकरण हे केले जात असे. वैज्ञानिक पद्धतीमध्ये ॲरिस्टॉटलची निगमित पद्धती आणि रॉजर बेकन यांची विगमन किंवा उद्गामी पद्धतींचं एकत्रीकरण आहे. चार्ल्स डार्विन यांनी निगमित विगमन पद्धतीचा इथे विकास केलेला आहे. त्यानंतर आहे बघा उद्गामी तर्क एक आहे. ते उद्गामी तर्कामध्ये दोन प्रकार आहे. उद्गामी तर्क यामध्ये परिपूर्ण उद्गमन आणि अपूर्ण उद्गमन. परिपूर्ण उद्गमनमध्ये काय आहे? कुठल्याही व्यक्ती किंवा समस्येचे प्रगणन करून निष्कर्ष काढतात. म्हणजेच काय? तर्क पद्धतीने काढलेले निष्कर्ष हे अचूक आणि विश्वसनीय असतात. त्यामध्ये अपूर्ण उद्गमन म्हणजेच काय? ही परिपूर्ण उद्गमनापेक्षा वेगळी तर्कपद्धती आहे. अपूर्ण या शब्दामध्ये दिसते की कोणत्याही व्यक्तीला एखादा निष्कर्ष काढण्यासाठी सर्व व्यक्तीपर्यंत किंवा घटकापर्यंत पोहोचणे ज्यावेळी शक्य नसते, त्यावेळी ती व्यक्ती काय करते? त्या घटकातला प्रतिनिधित्व करणारा एखादा नमुना निवडते आणि त्या नमुन्यावरून निष्कर्ष काढते आणि त्या नमुन्याचे निष्कर्ष सगळ्या जनसंख्येला किंवा सगळ्या गटाला लागू करते. त्यावेळेस जे ज्ञानाचा प्रकार आहे त्याला आपण अपूर्ण म्हणजे उद्गमन म्हणतो. अपूर्ण माहितीवर निष्कर्ष काढलेला आहे. परिपूर्ण म्हणजेच काय? त्याच्याकडे माहिती आहे भरपूर सारी आणि त्या माहितीवरून त्यांनी काय केलेलं आहे? निष्कर्ष काढलेला आहे. ज्ञानाचे स्रोत पहा कोणकोणते आहेत? परंपरा, प्रत्यक्ष अनुभव, तंत्रज्ञान साधने, संशोधन आणि माध्यमे काय आहेत? वेगवेगळे ज्ञानाचे प्रकार इथे सांगितलेले आहेत. त्यानंतर ज्ञानाचे आणखी वेगळे काही प्रकार दिलेले आहेत. त्यामध्ये काय आहे? स्थानिक व सार्वत्रिक ज्ञान. आता स्थानिक व सार्वत्रिक ज्ञान यामध्ये स्थानिक ज्ञानामध्ये सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान याच्याविषयी माहिती दिली आहे. आणि सार्वत्रिक ज्ञान, स्थानिक ज्ञान म्हणजेच काय? स्थानिक समाजातील व्यक्तीकडून विशिष्ट परिस्थितीला आणि विशिष्ट वेळेला जे ज्ञान आपल्याला विकसित होते त्याला आपण स्थानिक ज्ञान, लोकल नॉलेज असं म्हणतो. अनुभवावर बरेच वर्ष वेगवेगळ्या व्यक्तींच्या अनुभवावर आधारित हे ज्ञान असते. त्यानंतर आहे स्थानिक ज्ञानाचे वेगळे पैलू आहेत. सामान्य ज्ञान, कॉमन नॉलेज, सामायिक ज्ञान, शेअर्ड, एकमेकांचे अनुभव एकमेकांशी शेअर करून आपण काय करतो? सामायिक ज्ञान वाढतं. विशेष ज्ञान, एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे जाऊन आपण काय करतो? त्याचं ज्ञान घेतो. डॉक्टरांकडे जाऊन, इंजिनियरकडे जाऊन, शेतीतज्ञांकडे जाऊन, ते विशेष ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजेच काय? समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्तींकडे जे ज्ञान असते त्याला आपण स्थानिक सामान्य ज्ञान म्हणतो.
त्यानंतर सार्वत्रिक ज्ञान, युनिव्हर्सल नॉलेज. सार्वत्रिक ज्ञान याला जागतिक ज्ञान असे देखील म्हणतात. सार्वत्रिक ज्ञान म्हणजेच काय, कुठल्या तरी एखाद्या फॅक्ट्स, तथ्यांवर किंवा व्हेरिफिकेशन्सवर अवलंबून असते. सगळ्या जागतिक स्तरावर त्याला मान्यता प्राप्त असते आणि सगळ्या जगाने ते ज्ञान स्वीकारलेले असते. पुढचे बा सैद्धांतिक ज्ञान आणि प्रात्यक्षिक ज्ञान. सैद्धांतिक म्हणजेच काय, थेरॉटिकल नॉलेज. सैद्धांतिक ज्ञान हे एक प्रकारचे पुस्तकी ज्ञान आहे. एखाद्या विषयातले नियम, गुणधर्म, तत्त्व, कल्पना, तथ्य याचा यामध्ये विचार केल्यास वेगळ्या प्रकारची माहिती प्राप्त करण्यास, आकलन करून घेण्यास हे ज्ञान उपयोगी पडते. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत सैद्धांतिकमध्ये, परसेप्शनल अवबोधात्मक आणि फॅक्च्युअल तथ्यात्मक ज्ञान. त्यानंतर आहे प्रात्यक्षिक ज्ञान, प्रॅक्टिकल नॉलेज. कौशल्य आत्मसात करण्यासाठी, क्रियात्मक बाजूचा विकास करण्यासाठी प्रात्यक्षिक ज्ञान हे आवश्यक असते. त्यानंतर आहे संदर्भित ज्ञान, कंटेक्स्च्युअल नॉलेज. हे ज्ञानाची कृतीमधून किंवा प्रात्यक्षिकातून उपयोजन करण्यासाठी उपयुक्त आहे. संदर्भीय ज्ञान एखाद्या प्रसंगाचे, घटनेचे संपूर्ण विचार करते. एखाद्या विशिष्ट घटनेचा संदर्भ गृहीत धरून ते संदर्भीय ज्ञान तिथे असते. संदर्भीय ज्ञानामध्ये एखादी परिस्थिती किंवा प्रसंग याचं एकत्रित आकलन करून त्या प्रसंगासंदर्भात ज्ञान संपादन करून निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारे जे काही ज्ञान आहे त्याला आपण तिथे संदर्भीय ज्ञान असे म्हणतो. विशिष्ट संदर्भाला अनुसरून ते ज्ञान तिथे असते. पुस्तकी ज्ञान म्हणजेच काय आहे, तिथे टेक्स्च्युअल नॉलेज. पुस्तकातलं जे काही ज्ञान आहे ते पुस्तकी ज्ञान. त्यामध्ये मग तो आशय असेल, व्याख्या, नियम, तत्त्व, गुणधर्म. या ज्ञानाला जे आहे हे पुस्तकी ज्ञान शारीरिक, मानसिक क्षमता आणि मानसशास्त्रीय गरजांसाठी उपयोगात आणले जाते. त्यानंतर शालेय ज्ञान, स्कूल नॉलेज. यामध्ये शालेय ज्ञानामध्ये शिक्षक, पाठ्यपुस्तक, प्रात्यक्षिक कार्य, उपक्रम, शालेय संस्कृती, विद्यार्थी, शाळेतील वातावरण यातून मिळणारं ज्ञान आहे ते शालेय ज्ञान. शाळाबाह्य ज्ञान, आउट ऑफ स्कूल नॉलेज. मग शाळाबाह्य घटक आहेत, तज्ज्ञ व्यक्ती आहेत, कुटुंबातले नातेसंबंध आहेत, समाज आहे, ज्ञानाची स्थळं आहेत, ऐतिहासिक स्थळे, विज्ञान स्थळे, म्युझियम, एक्झिबिशन, परिसर आहे, परिसरातला निसर्ग, भौगोलिक रचना निसर्गाची, त्यातून ज्ञान मिळते आपल्याला. सोशल मीडियातून ज्ञान मिळते. हे सगळे शाळाबाह्य ज्ञानाचे घटक आहेत. त्यानंतर आपण पाहूया शिक्षणाच्या व्याख्या. शिक्षणाच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या शिक्षणाच्या केलेल्या आहेत. त्यामध्ये यावर जर एखादा प्रश्न आला तर शिक्षणाची व्याख्या ज्या आहेत त्या बऱ्याच तज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या शिक्षणाच्या केल्या आहेत. मग त्यामध्ये अरविंद घोष असतील, महात्मा गांधी असतील, विनोबा भावे आहेत, रवींद्रनाथ टागोर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्लेटो. आता आपल्या याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, टागोर, गांधीजी आणि आणखी टागोर आणि गांधीजी यांचे अभ्यासक्रमविषयक दृष्टिकोनांचा विचार तिथे व्यक्त केला आहे. तर आपण जर व्याख्यांचा विचार केला शिक्षण म्हणजे, तर गांधीजींच्यामध्ये काय आहे, बाय एज्युकेशन आय मीन ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ हेड, हँड आणि हार्ट. बुद्धी, मन आणि शरीर याद्वारे ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक विकास झाला पाहिजे. हे शिक्षणाचं ध्येय त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यानुसार शिक्षणाची व्याख्या देखील त्यांची आहे. त्यानंतर जे आहे रवींद्रनाथ टागोर ते काय म्हणतात, सर्वोच्च शिक्षण म्हणजे तेच की जे संपूर्ण सृष्टीशी आपल्या जीवनाचे सामंजस्य निर्माण करू शकते किंवा प्राप्त परिस्थितीशी सामंजस्य प्रस्थापित करणे म्हणजे शिक्षण आहे असे त्यांचं म्हणणं होतं. विद्यार्थ्यांच्या भावना, बुद्धी, इच्छाशक्ती आणि उपजत प्रवृत्ती यांचा विकास करून निसर्गाशी तादात्म्य घडवून आणणारे शिक्षण होय. म्हणजे यामध्ये टागोर आणि गांधीजी यांनी सांगितलेल्या शिक्षणाच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आणखी देखील वेगवेगळ्या तज्ज्ञांनी शिक्षणाच्या इथे व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये अरविंद घोष आहेत, विनोबा भावे आहेत, रवींद्रनाथ टागोर, प्लेटो, जॉन डुई, ॲरिस्टॉटल, सर पर्सिनन आणि थॉम्सन. आता प्लेटोंनी काय म्हटलेलं आहे पहा, शरीर व आत्मा यांना जन्मजात योग्यतेनुसार पूर्णत्वास नेणे म्हणजे शिक्षण. मुलांच्या जन्मजात शक्तींना
संस्कारित करून त्यांना अनुरूप अशा सद्गुणांचा विकास म्हणजे शिक्षण. थोडक्यात शिक्षणाच्या बऱ्याचशा व्याख्या आहेत. याच्यावर जर एखादा प्रश्न आला तर बऱ्याच तज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही तिथे उत्तरही लिहू शकता. अनुचित गोष्टींबद्दल तिरस्कार व योग्य गोष्टीबद्दल प्रेम निर्माण करणारे संस्कार म्हणजे शिक्षण, हे देखील प्लेटो यांचं म्हणणं आहे. डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात, माणसाच्या जीवनाची जडणघडण करते ते शिक्षण. स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मोद्धार या 3 सूत्रांचे मुख्य तत्व आहे ते म्हणजे शिक्षण. आता आपण पुढचं पाहूयात. अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. कुठलाही विषय जो आहे ते विषयाची संरचना आपण पहिले ठरवतो, त्यानंतर अभ्यासक्रम असतो, अभ्यासक्रमानुसार पाठ्यक्रम असतो आणि पाठ्यक्रमानुसार पाठ्यपुस्तक असते. त्यामध्ये अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमातला जर फरक जर पाहिला तर बघा इथे दिलं आहे, अभ्यासक्रम ही व्यापक आणि पाठ्यक्रम ही मर्यादित स्वरूपाची संकल्पना आहे. पाठ्यक्रम हा प्रत्येक इयत्तेचा असतो, अभ्यासक्रम हा शिक्षणाच्या स्तरांचा असतो. इयत्तेचा म्हणजे 1 वर्षापुरता असतो. अभ्यासक्रमामध्ये अनेक स्तर असतात. 1ली ते 5वीचा एक स्तर, 6 ते 8चा एक स्तर, 9 ते 10चा एक स्तर आणि 11 ते 12चा एक स्तर. अभ्यासक्रमामध्ये एकूण शिक्षणाची उद्दिष्टे आणि ध्येय विचारात घेतलेली असतात. पाठ्यक्रमामध्ये एखाद्या इयत्तेची उद्दिष्टे विचारात घेतलेली असतात. अभ्यासक्रम हा एक ढोबळ मार्ग दाखवतो अध्यापनासाठी, तर पाठ्यक्रम काय करतो, अध्यापनासाठी समग्र मार्गदर्शन करतो. अभ्यासक्रम पाठ्यक्रम तयार करण्यासाठी उपयुक्त असतो. म्हणजेच काय, अभ्यासक्रमावरून पाठ्यक्रम तयार होतो आणि पाठ्यक्रमावरून काय तयार होतं, पाठ्यपुस्तक तयार होतं. त्यानंतर पहा इथे आणखी काय दिले, अभ्यासक्रमाचा कालावधी हा जास्त असतो आणि पाठ्यक्रमाचा कालावधी हा 1 वर्षाचा इथे दिलेला आहे. त्यानंतर अभ्यासक्रमामध्ये शाळेच्या आवारामध्ये मिळणाऱ्या अनुभवांचा समावेश असतो आणि पाठ्यक्रमात फक्त वर्गात दिले जाणारे जे काही आहे अध्यापन त्याचा तिथे समावेश असतो. 8वा मुद्दा पहा, अभ्यासक्रमात अभ्यासानुवर्ती कार्यक्रमांचा समावेश असतो. पाठ्यक्रमात अभ्यासानुवर्ती कार्यक्रमांचा समावेश होत नाही. त्यानंतर अभ्यासक्रमात अनौपचारिकता खूप असते. पाठ्यक्रमात तितकी अनौपचारिकता नसते, जास्तीत जास्त औपचारिकता असते. उदाहरणार्थ इयत्ता 7वीचा पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम हा स्तरांवर असतो. इयत्ता 1ली ते 5वीचा निम्न प्राथमिक स्तर, 6 ते 8चा उच्च प्राथमिक स्तर, 9-10 माध्यमिक स्तर, 11-12 उच्च माध्यमिक स्तर. अशा पद्धतीने अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातला महत्त्वाचा फरक जो आहे तो फरक आपण पाहिला आहे. पुढे आता पाहूयात आपण अभ्यासक्रम संरचनेचे प्रकार. अभ्यासक्रमाची जी काही संरचना आहे त्या अभ्यासक्रमाच्या संरचनेचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत ते वेगवेगळे प्रकार इथे सांगितलेले आहेत. मग अभ्यासक्रमाची संरचना आहे ते संरचनेचे 5 प्रकार आहेत. विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम, क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम, वर्तनवादी अभ्यासक्रम, ज्ञानरचनावादी अभ्यासक्रम आणि आशयाधिष्ठित विषय केंद्रीय अभ्यासक्रम संरचना. आता अभ्यासक्रम संरचनेच्या वेगवेगळ्या प्रकारांचं आपण जर स्पष्टीकरण करायचं म्हटलं तर विद्यार्थी केंद्रित पहिला प्रकार आहे. यामध्ये आपल्या याचे नावावरूनच आपल्याला लक्षात येते की इथे विद्यार्थी केंद्रीभूत मानलेला आहे. त्याच्या गरजा, आवड, त्याची क्षमता, त्याचं वयानुसार परिपक्वता या गोष्टी विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या त्या इयत्तेपुरत्या आणि दूरगामी ज्या काही गरजा किंवा उद्दिष्ट आहेत त्या साध्य करण्यासाठी अभ्यासक्रम हा तयार केलेला असतो. मग या अभ्यासक्रमाची काय वैशिष्ट्ये आहेत विद्यार्थी केंद्रितची, तर अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या विकासाच्या अवस्थांची दखल घेतो. विकासाच्या अवस्था कोणकोणत्या आहेत, वेगवेगळ्या अवस्था आहेत. शैशवावस्था 0 ते 5 वर्ष, बाल्यावस्था पूर्व आणि उत्तर 6 ते 9 वर्ष, 9 ते 12 वर्ष, किशोरावस्था 13 ते 19 वर्ष. या सगळ्या ज्या काही अवस्था आहेत यांची दखल अभ्यासक्रम घेत असतो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिभिन्नतेचा विचार, इंडिव्हिज्युअल डिफरन्स. मग व्यक्तिभिन्नतेला वेगवेगळी कारणं आहेत, भाषा, धर्म, वंश, जात, शारीरिक भेद, लिंगभेद ही कारणं आहेत, त्यांचा विचार केला जातो. विद्यार्थ्यांच्या गरजाची पूर्तता करणारा अभ्यासक्रम हा असतो.
आणि मानसशास्त्रीय तत्त्वांचा अवलंब याच्यामध्ये असतो. मानसशास्त्रीय तत्त्व म्हणजेच काय, समाजाला किंवा एखाद्या राष्ट्राला एखादी बाब किती महत्त्वाची आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय योग्य आहे याचा विचार इथे केलेला असतो. त्यानंतर यामध्ये आशयाचं ओझं विद्यार्थ्यांवर टाकलं जात नाही. आशयाला महत्त्व नसतं, विद्यार्थ्यांना महत्त्व असते. विद्यार्थ्यांना केंद्रीभूत मानून सुलभ अशी मूल्यमापनाची व्यवस्था याच्यामध्ये केलेली असते आणि थोडक्यात ताणतणावमुक्त अभ्यासक्रम हा असतो. या विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रमामध्ये शिक्षकाची जी भूमिका आहे ती अभ्यासक्रम राबविण्यामध्ये शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची इथे असते, की ज्यामध्ये शिक्षकाने काय करायचं आहे, विद्यार्थ्यांची कुवत आणि क्षमता ओळखून त्यांना विशिष्ट विषयांची निवड करण्यास मदत ही करायची आहे. काही वेळेस विद्यार्थ्यांना स्वतःला काय सांगता येत नाही, आपल्याला काय आवडतं आहे काय आवडत नाही, तर त्यासाठी सायकॉलॉजिकल टेस्ट मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार तिथे घ्यावा. दुसरा जो प्रकार आहे क्षमताधिष्ठित कॉम्पिटन्सी बेस करिक्युलम. क्षमतांवर आधारित अभ्यासक्रम. पहिला काय आहे, स्टुडंट सेंटर्ड करिक्युलम. दुसरा आहे क्षमता. एखाद्या कार्याच्या पूर्ततेसाठी ज्ञान, क्षमता, कौशल्य यांचा कुशलतापूर्वक वापर करता येण्याची क्षमता म्हणजेच काय आहे ते सक्षमता म्हटलेलं आहे. मग यामध्ये या अभ्यासक्रमाची काय वैशिष्ट्ये आहेत, निष्पत्तीला अधिक महत्त्व असते. म्हणजे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर जी काही निष्पत्ती येते त्या निष्पत्तीला जास्त महत्त्व असतं, म्हणजे क्षमतेला थोडक्यात. क्षमता प्राप्तीवर भर असतो. कौशल्यांचं संपादन, विद्यार्थ्यांनी किती कौशल्य संपादित केले आहेत त्यावर भर असतो. यामध्ये प्रत्याभरणासाठी रुब्रिकचा वापर करतात. रुब्रिक म्हणजेच काय, एक स्केल असतं, त्यामध्ये 1 2 3 4 5 असे रँकिंग असतं. त्यामध्ये विद्यार्थी नेमका विशिष्ट टप्प्यावर कुठे पोहोचलेला आहे, त्याला नेमके कोणत्या पातळीवर जायचं आहे, या पद्धतीने प्रत्याभरण अपेक्षित असते. मूल्यमापनाच्या दृष्टिकोनात बदल असतो. या पद्धतीमध्ये वेगळ्या प्रकारे मूल्यमापन हे केलेलं असते. म्हणजे विद्यार्थ्याच्या संपादन पातळीवर इथे मूल्यमापन असते. त्यामध्ये त्याला आपण साधारण, चांगला, उत्तम, अतिउत्तम, उत्कृष्ट असे वेगवेगळे श्रेय देतो. शिक्षकाची भूमिका ही वेगवेगळ्या पातळीवर महत्त्वाची असते. यामध्ये सर्वात कठीण काम म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावी कार्याच्या दृष्टीने त्यांना कोणकोणत्या सक्षमता प्राप्त करणे आवश्यक आहे, इंजिनियर करायचे, डॉक्टर करायचे मुलांना, त्या अनुषंगाने क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम हा खूप महत्त्वाचा आहे अशा कौशल्याधिष्ठित कोर्समध्ये. तिसरा आहे वर्तनवादी अभ्यासक्रम, बिहेवियरिस्टिक करिक्युलम. याचे काय वैशिष्ट्ये आहेत, अध्ययन म्हणजे वर्तन आहे या तत्त्वावर जास्त भर असतो. म्हणजेच काय, अध्ययनातून विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित बदल झाला पाहिजे, त्याच पद्धतीने संपूर्ण अभ्यासक्रमाची रचना ही केलेली असते. यामध्ये दिसणारा बदल असतो, बाह्य बदल, अंतर्गत बदल असतो. दुसरा याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे कौशल्य विकासावर भर. बौद्धिक क्षमता किंवा ज्ञानवृद्धी यांचा काही वेळेस विचार न करता वेगवेगळ्या कौशल्यांचा विकास करण्यासाठीच्या उपक्रमांचा या वर्तनवादी अभ्यासक्रमात समावेश असतो. म्हणजेच काय, आपण BEdमध्ये बघा वेगवेगळे कोर्सेस पाहतो टीचिंगचे. वेगवेगळे कोर्स आहे, सूक्ष्म अध्यापन आहे, सेतू अध्यापन आहे, इनोव्हेटिव्ह टीचिंग आहे, ब्लॉक टीचिंग आहे. यामध्ये कौशल्य, विद्यार्थ्यांचं सराव पाठाचं कौशल्य आहे, शिक्षकी व्यवसायाला आवश्यक असणारं कौशल्य आहे. हे इथं वर्तनात बदल दिसला पाहिजे मुलांच्या. म्हणजे सूक्ष्म अध्यापनाला जो विद्यार्थी 5 मिनिटामध्ये त्याला बोलता येत नव्हतं, तोच विद्यार्थी 30 ते 35 मिनिटांचा पाठामध्ये वर्षाच्या शेवटी असे तरबेज होते अध्यापनामध्ये. हा वर्तनवादी अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य आहे. कौशल्यांचा विकास होणं गरजेचं आहे. तात्विक भागाला दुय्यम स्थान. या वर्तनवादी अभ्यासक्रमामध्ये थेरॉटिकल जे नॉलेज आहे त्याला कमी महत्त्व असतं, वर्तनवादाला जास्त महत्त्व. तुमच्यामध्ये काय बदल झालेला आहे त्या अभ्यासक्रमातून त्याला महत्त्व आहे. प्रात्यक्षिक आणि सरावावर भर आहे. विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं आहे. शिस्तीला फार महत्त्व आहे याच्यामध्ये. शिस्त म्हणजे शिस्त, तरच वर्तनात बदल हा घडणार आहे. या अभ्यासक्रमात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अभ्यासक्रम तयार करत असताना विद्यार्थ्यांमध्ये नेमके कोणते बदल आणि कोणते वर्तन बदल घडवायचे आहेत याचं काम जे आहे ते परफेक्टपणे शिक्षकाला करावे लागते. त्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. चौथा आहे ज्ञानसंरचनावादी कन्स्ट्रक्टिव्हिस्ट करिक्युलम. याचे काय वैशिष्ट्य आहेत, अध्ययन क्रियेला खूप महत्त्व दिलेले आहे यांनी. म्हणजे अभ्यासक्रमात आशय, अध्यापन, कृती या सगळ्या
पेक्षा देखील अध्ययन कसं होतं, ती प्रक्रिया कशी घडते याला महत्त्व आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की अध्ययनकर्त्याला म्हणजे विद्यार्थ्याला अध्ययनासाठी सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. अध्ययनकर्त्याच्या कृतीवर बराचसा भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता, क्रिएटिव्हिटीला यांनी खूप वाव दिलेला आहे. आणि सोशल बॅकग्राऊंड विद्यार्थ्यांचं लक्षामध्ये घेतलं जातं याच्यामध्ये, जेणेकरून सोशल बॅकग्राऊंडनुसार तो विद्यार्थी कोणत्या वातावरणात राहतो आहे, जेणेकरून त्याची अभ्यासक्रम रचना कशी होणार आहे ते इथं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. म्हणजेच काय, अध्ययनासाठी आनंददायी वातावरण, प्रेरणादायी वातावरण निर्माण करणे गरजेचं आहे. या अभ्यासक्रमामध्ये देखील शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थी ज्ञानाची रचना करून शिकू शकतो यावर शिक्षकांनी देखील इथे विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे शिक्षकाची भूमिका ही डेमॉन्स्ट्रेटर, इन्स्ट्रक्टर, ट्रेनर ह्याशी इथं नसणार. तर विद्यार्थी स्वतः अध्ययन करणार आहे, त्याला अध्ययनासाठी सहाय्यक, फॅसिलिटेटर व्हायचं आहे. फॅसिलिटेटरची भूमिका इथे महत्त्वाची आहे. की त्याला आपल्याला इन्स्ट्रक्ट करायचं नाही, सूचना द्यायची नाही, प्रशिक्षण द्यायचं नाही, त्याचं त्याला शिकू द्यायचं आहे, त्याची त्याला ज्ञानाची रचना करू द्यायची आहे. हे ज्ञान संरचनावादी अभ्यासक्रमचं वैशिष्ट्य आहे. शेवटचं आहे आशयाधिष्ठित, कंटेंट ओरिएंटेड और सब्जेक्ट सेंटर अभ्यासक्रम, करिक्युलम. आता ही सगळ्यात जुनी संकल्पना आहे. याच्यामध्ये आशयाला महत्त्व फार दिलेलं आहे, अभ्यासाच्या विषयांना महत्त्व आहे. इथे विद्यार्थ्यांना जास्त विचार केला गेलेला नाही. विषयाचं ज्ञान समृद्ध होण्याच्या दृष्टीने ज्याला जसं जमतं त्याने ज्ञान घेत राहायचं. विषय ज्ञान समृद्ध होण्याच्या दृष्टीने त्याला महत्त्व दिलेलं आहे. विद्यार्थ्यांची कृतिशीलता किंवा सृजनशीलता याच्याकडे दुर्लक्ष इथे केलेलं आहे. व्यक्तिभेदाकडे दुर्लक्ष केलं आहे. शिक्षकाला खूप सारं महत्त्व या पद्धतीमध्ये दिलेलं आहे. आशयाधिष्ठित पद्धतीमध्ये शिक्षकाला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणजेच काय, शिक्षक जे शिकवतील तेच याच्यामध्ये असणार आहे. परीक्षा केंद्रित थोडक्यात अध्यापन हे असतं. त्यामुळे शिक्षकाला इथे शिक्षकाची भूमिका ही प्रमुख आहे याच्यामध्ये. याच्यानंतर आणखी एक मुद्दा आहे बघा, पाठ्यक्रमाच्या संरचनेच्या पद्धती तुम्ही अभ्यासलेल्या असतील. रेषीय, समकेंद्री, ऐतिहासिक, घटक पद्धती या पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती आहेत. आणि आत्ता जे आपण पाहिलं ते अभ्यासक्रम संरचनेचे प्रकार आहेत. अभ्यासक्रम कशा प्रकारे रचला जातो पुन्हा आपण एकदा रिकॉल करूया. विद्यार्थी केंद्रित, क्षमताधिष्ठित, वर्तनवादी, ज्ञानरचनावादी, आशयाधिष्ठित. तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल तो व्यवस्थित वाचायचा आहे, त्यानुसार त्याचं उत्तर देणं इथं अपेक्षित आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.